आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी राजकीय रणभूमी आता उग्र झालेली पाहायला मिळते। ठाणे, कोकण आणि मुंबईसह राज्याच्या विविध भागांमध्ये पक्ष आपल्या ताकदीची चाचपणी करतायत। युती आघाडीच्या चर्चांमुळे वातावरण तणावपूर्ण झालं असून प्रत्येक बाजूने प्रभावी रणनीती आखण्यात येते। यातच आता ठाकरेच नाही तर शिंदे नाही घेरण्यासाठी भाजपचा मेगा प्लॅन तयार केला जात असल्याची चर्चा सुद्धा रंगली। सविस्तर सगळं जाणून घेऊयात, त्यामुळे हा व्हिडिओ पूर्णपणे पहा। पण त्याआधी तुम्ही चॅनलवर नवे असाल तर आम्ही लवकरच 50,000च्या सबस्क्रायबरचा टप्पा गाठण्याच्या वाटेवर आहोत। त्यामुळे तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर आता सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला अजिबात विसरू नका। नमस्कार, मी शुभांगी, कॅमेरा मागे आहे मनोज मांडवकर आणि तुम्ही पाहत आहात घेऊन टाक। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी राजकीय रंगभूमीवर जोरदार तयारी सुरू झाली आहे। जिल्हा परिषदांपासून ते महापालिका स्तरांपर्यंत विविध ठिकाणी होणाऱ्या निवडणुकांमुळे हे वातावरण मिनी विधानसभा निवडणुकीसारखं वाटू लागलंय। सध्या युती आघाडीच्या संभाव्य चर्चांनी जोर धरला आहे, तर काही पक्षांमध्ये स्वबळावर भर देत स्वतंत्रपणे लढण्याच्या तयारीला प्राधान्य दिलं जात आहे। मात्र भाजपने सुद्धा केवळ ठाकरे गटावरच नाही तर शिंदे गटावर सुद्धा आपली सामर्थ्याची चाचपणी करण्यास सुरुवात केली आहे, अशी चर्चा राजकीय सूत्रांकडून समोर येते। मुंबईसह कोकण परिसरात सुद्धा भाजपकडून 100% सत्ता मिळवण्यासाठी रणनीती आखली जाते आणि विविध स्तरांवर घटनात्मक हालचाली जोरात सुरू आहेत। या पार्श्वभूमीवर स्थानिक राजकारणात तीव्र स्पर्धा आणि दमदार लढतीची अपेक्षा आहे। भाजपच्या ठाणे कोकण विभागाची महत्त्वपूर्ण बैठक नुकतीच पार पडली, जिथे पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यांनी स्थानिक आणि राज्यस्तरीय राजकीय रणनीतीसाठी स्पष्ट संदेश दिलाय। या बैठकीत सर्व उपस्थितांनी स्पष्ट केलं की आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महायुतीच्या नावाखाली 3 पक्षांनी एकत्र येऊन लढायला नको, उलट भाजप स्वतःच्या स्वबळावर निवडणुकीच्या मैदानात उतरून आपल्या ताकदीची परीक्षा घेणार आहे। स्थानीय भाजप नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आपल्या मतांचा संपूर्ण ठामपणे पुरावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या समोर मांडला। त्यांनी स्पष्ट केलं की भाजपचा उद्देश फक्त सत्ता टिकवणं नाही तर प्रत्येक जिल्हा आणि नगरपालिकेत स्वतःच्या ताकदीवर विश्वास ठेवून प्रामाणिकपणे विजय मिळवणं हा आहे। या बैठकीत भाजपनं केवळ थेट प्रचार आणि सत्तेसाठीच नाही तर स्थानिक पातळीवर संस्थात्मक मजबूती आणि संघटनात्मक चांगुलपणा यावर सुद्धा भर दिलाय। उपस्थित नेत्यांनी विविध भागातील कामकाजाचे आढावे सुद्धा घेतले, स्थानिक संघटनांच्या हालचालींची समीक्षा केली आणि आगामी निवडणुकीसाठी प्रत्येक स्तरावर एकसंध आणि धोरणात्मक तयारी करण्याचे निर्देश सुद्धा दिले। यामधून हे स्पष्ट होतंय की भाजपच्या ठाणे कोकण विभागात स्वबळावर विजय मिळवण्याची भूमिका ही ठाम असून महायुतीच्या नावाखाली कोणत्याही तिसऱ्या पक्षाशी जुळवाजुळव न करता स्वतःच्या शक्तीवर विश्वास ठेवून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आपलं प्रभुत्व निर्माण करायचंय। या बैठकीत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी युतीच्या धोरणाविषयी सुद्धा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले। युतीचे सर्व अधिकार स्थानिक जिल्हा इकाईंकडे सोपवले असून या ठिकाणी युती करता येईल असं संघटनात्मक मैत्री राखून कोणतीही कटुता किंवा तणाव निर्माण होऊ नये असा स्पष्ट निर्देश वरिष्ठ भाजप नेत्यांनी सुद्धा दिलाय। तसेच कोणत्याही भागात युती साधता आली नाही तरी टोकाची टीका, द्वेष किंवा वैयक्तिक कटुता निर्माण होऊ नये याची विशेष काळजी घेण्याचे आदेश सुद्धा या बैठकी दरम्यान देण्यात आले आहेत। या धोरणाद्वारे पक्षाच्या सर्व स्तरांमध्ये शांततापूर्ण आणि संघटनात्मक दृष्ट्या सुसंगत वातावरण राखण्यावर जास्त भर दिला गेलाय। भाजपनं मागील काही वर्षात राज्यात आपलं प्रभाव क्षेत्र वाढवण्यासाठी कष्टपूर्वक आणि धोरणात्मक प्रयत्न केलेत। आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राज्यातील सत्ता प्रस्थापित करण्याच्या संदर्भात आपलंच बळ खणखणीत दाखवण्याच्या उद्देशानं पक्षाचे नेतृत्व सक्रिय झालंय। सद्यस्थितीत महायुतीच्या पार्श्वभूमीवर राजकीय खेळ, मतबदल आणि युती आघाडीच्या चर्चांमुळे वातावरण तणावपूर्ण असताना ठाणे जिल्ह्यात भाजपनं शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख एकनाथ शिंदे यांची राजकीय कोंडी करण्याचे सुद्धा प्रयत्न सुरू केलेत आणि यासोबतच आमदार संजय केळकर आणि गणेश नाईक यांना सुद्धा या रणनीतीसाठी बळ दिलं गेलंय। भाजपच्या काही नेत्यांच्या मते ठाणे महापालिकेत महापौर पद भाजपकडे आणण्यासाठी आणि पक्षाची सत्ता अधिक दृढ करण्यासाठी हे प्रयत्न नक्कीच चालू आहेत। या सर्व हालचालींकडे पाहता स्थानिक राजकारणात आगामी निवडणुकीत तणावपूर्ण आणि रणनीतीपूर्ण लढती होणार असल्याचं आता स्पष्ट दिसतंय। मुंबईत सुद्धा ठाकरे गटाला आव्हान देण्याबरोबरच भाजपनं एकनाथ शिंदे यांनाही विरोधाची रणनीती आखण्याची तयारी सुरू केली आहे। सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मुंबईत भाजप आणि शिंदे गट
युतीत निवडणूक लढवण्याची शक्यता दिसत आहे, तर दुसऱ्या बाजूला ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नवी मुंबई आणि वसई विरारमध्ये भाजप स्वबळावरच निवडणूक लढवण्याचा निर्णय घेऊ शकतो अशी चर्चा आहे। या हालचालींकडे पाहता कोकण आणि मुंबई परिसरातील स्थानिक राजकारणात आगामी निवडणुकीत जोरदार संघर्ष आणि रणनीतीपूर्ण लढती होणार असल्याचं स्पष्ट दिसतंय। रायगडमध्ये आगामी निवडणुकीत शिंदे गट विरुद्ध अजित पवार गट अशी स्पर्धा रंगणार आहे। मात्र भाजपनं आपली अंतिम रणनीती अजून पूर्णपणे जाहीर केलेली नाहीये। त्यामुळे रायगडमध्ये भाजपनं राष्ट्रवादी काँग्रेस सोबत युती केली तर शिंदे गटाला नक्कीच मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे। त्याबरोबरच रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये ठाकरे गटासह शिंदे गटावरही भाजप स्वतंत्रपणे निवडणूक लढवून राजकीय खेळ रचण्याचा प्रयत्न नक्कीच करू शकतो, असे सुद्धा राजकीय सूत्र सांगतायत। या परिस्थितीत कोकणातील स्थानिक राजकारण अधिक संघर्षपूर्ण आणि रणनीतीपूर्ण होणार आहे हे नक्की। तुम्हाला काय वाटतं? मुंबईत भाजप आणि शिंदे गट युतीत निवडणूक लढवतील का, की ठाणे कोकण विभागात भाजप स्वबळावर लढून विजय मिळवू शकेल, किंवा मग या दोघांच्याही वरचढ उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना बाजी मारून जाईल? तुमचं मत कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करायला अजिबात विसरू नका आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद।